या पलीकडे पण मला विचारायचं आहे, की जी नक्षत्र आपण म्हणतो ना, की आता 27 नक्षत्र आहेत. प्रत्येक नक्षत्राचं एक वेगवेगळा गुणधर्म आहे. प्रत्येक नक्षत्राचा एक स्वामी आहे आणि त्या हं. स्वामीच्या प्रमाणे आपल्याला ते फळं पाहताना मिळतात. तर काही नक्षत्रांच्या बाबतीत सांगितलं जातं, की हे अमुक नक्षत्र म्हणजे जसं आश्लेषा नक्षत्राची शांती करावी लागते वगैरे हे जे सांगितलं जातं. तर हे का सांगतात किंवा त्याच्या मागचं शास्त्र काय आहे? मला ते जाणून घ्यायचंय. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्र, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा. आश्लेषा नक्षत्र कोणाचं आहे? बुधाचं आहे. हं, आणि राक्षसगणी नक्षत्र म्हटलंय त्याला. हं, त्याचा मंत्र काय आहे? ओम अनंत नागाय नमः. त्याचा अक्षरशः तुम्ही बघा त्याचा शेप असा आहे. हं, म्हणजे तिखट बोलणं किंवा आश्लेषा नक्षत्रामध्ये जन्माला आलेला व्यक्ती हा कसा असतो, की तो नेमकं टोचून बोलतो. हं, म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं, की बुधाचं नक्षत्र त्याला बुद्धिमान आहे. अरे पण त्याची वाणी हं. म्हणजे जसं नाग जसं विष टाकतो त्याप्रमाणे आश्लेषा आहे. अतिशय तीव्र नक्षत्र, अत्यंत बुद्धिमान, पण बोलताना ते टोचून बोलतात व्यक्ती. म्हणजे मग हे गुणधर्म कोणाचे आले? बुधाचे आले का? नाही. तर हे कोणाचे आले? हे तुमच्या नक्षत्राचे गुणधर्म आले. मग आता त्याची शांती किंवा जनन शांती ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये काय करतात? आश्लेषा नक्षत्राचा मंत्र जो आहे तो 1000 वेळेला उच्चारण करून त्याच्यानंतर त्याच्यावर काही विशिष्ट मंत्रोच्चारण आणखीन करून यज्ञ वगैरे करून त्याची शांती करतात. मग आता हे शांती केल्याने तुमच्यामधला आश्लेषा बदलणार आहे का? मला सांगा बरं. नाही. हे तसंच्या तसं तसंच आहे. असेल ते. हे तुमचं कर्मबंधन आहे. कर्म भोगा आणि मुक्त व्हा.